नमस्ते. प्रेग्नन्सी राहिली की प्रेग्नन्सी टेस्ट आल्याच. आता टेस्ट आल्या तर केव्हा करायच्या टेस्ट? तर त्या टेस्ट जर तुमच्या राईट टाईमला नाही झाल्या, त्याला टाईमलाईन असते, ती टाईमलाईनमध्ये नाही झाल्या तर कधी कधी त्या टेस्टला काही अर्थच राहत नाही किंवा त्याचा उपयोगच होत नाही. तर आपण आज पाहू की अख्ख्या या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये कोणत्या कोणत्या टप्प्यात कधी कधी आपल्याला टेस्ट करायला हव्यात आणि त्याचं काय रिलेव्हन्स आहे. आणि हे तुम्हाला मी सांगणार आहे डॉक्टर भारती ढोरे पाटील, स्त्री आरोग्य विभागाची, श्री हॉस्पिटलच्या स्त्री आरोग्य विभागाची प्रमुख आणि मॉम अँड मी प्रोजेक्टची प्रमुख. तर चला पाहू आपण की प्रेग्नन्सीची हा प्रवास टेस्टमध्ये कसा गुंतवून घ्यायचा. तर पहिली तुमची प्रेग्नन्सी टेस्ट आली, तुमची डेट चुकली तर डेट चुकल्यानंतर वाट नाही पाहा. कोणीतरी म्हणेल तुम्हाला 15 दिवस थांबा, 20 दिवस थांबा. नो. प्रेग्नन्सीच्या डेटच्या दुसऱ्या दिवशी इमिजिएटली तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता किंवा त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये बीटा HCG नावाचा हॉर्मोन इनफ असतो. त्यामुळे तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता. ती पॉझिटिव्ह आली की तुमची ती पहिली टेस्ट आहे की तुम्ही प्रेग्नंट आहात. तर दुसरा टप्पा कोणता? तर प्रेग्नन्सी आहे, पण प्रेग्नन्सी नक्की व्यवस्थित आणि क्लिनिकली युट्रसमध्येच म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीतच आहे का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही सोनोग्राफी, त्याला डेटिंग स्कॅन असं म्हणतात, ती तुमची स्कॅन साधारण 6 वीक्स म्हणजे प्रेग्नन्सी डेट चुकल्यानंतर 15व्या दिवशी म्हणजे डेटिंग स्कॅन असं म्हणतात त्याला, ती केलीच पाहिजे. आता डेटिंग स्कॅनमध्ये काय पाहतो? कशाला हवं आहे? आम्हाला तर माहिती आहे आता प्रेग्नन्सी आहे. तर नाही, प्रेग्नन्सी तुमची युट्रसमध्येच आहे का हे पहिले सोनोग्राफीत कळतं. सेकंडली तुमची प्रेग्नन्सी ही फक्त प्रेग्नन्सी आहे की हा द्राक्षगर्भ आहे हे पण बघितलं जातं. प्रेग्नन्सी सिंगल आहे का डबल आहे किंवा ट्विन्स आहे, ट्रिपलेट्स आहे, हे सगळं तिथे बघितलं जातं. आणि ती गर्भाशयाच्या पिशवी सोडून नळीमध्ये किंवा इतर ठिकाणी आहे का हे बघितलं जातं. त्यामुळे डेटिंग स्कॅन ही अत्यंत महत्त्वाची टेस्ट आहे आणि ती साधारण 7 वीक्स to 8 वीक्सपर्यंत तुम्ही च्या प्रेग्नन्सीच्या म्हणजे 7व्या ते 8व्या आठवड्याच्या प्रेग्नन्सीच्या वेळेला ती स्कॅन केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर तुमची दुसरा टप्पा येतो तो म्हणजे तुमची ब्लड टेस्ट, तुमचं आरोग्य कसं आहे. आता आम्ही पूर्वी केलेल्या होत्या टेस्ट, आमच्या सगळ्या झालेल्या आहेत असे पेशंट्स म्हणतात. त्या तुमच्या ब्लड टेस्टला आणि ह्या टेस्टला खूप खूप मोठी तफावत आहे. प्रेग्नन्सीमधले तुमची टेस्ट जे असतात ब्लड टेस्ट, ते तुमची बेसिक लेवल्स कळतात आपल्याला. हिमोग्लोबिन किती आहे, ब्लड शुगर किती आहे, तुमचा युरिनमध्ये काही इन्फेक्शन आहे का, तर हे सगळे तुमच्या त्याच वेळेला ब्लड टेस्ट व्हायला पाहिजेत. त्यातला पहिली एक महत्त्वाची ब्लड टेस्ट असते ती म्हणजे OGCT म्हणतात, ओरल ग्लुकोज चॅलेंज टेस्ट असते. म्हणजे तुम्हाला 75 ग्रॅम्स ग्लुकोज देतात आणि 2 तासांनी तुमची टेस्ट केली जाते. म्हणजे हे ग्लुकोज जे घेतो आपण हे आपल्या बॉडीला चॅलेंज करतो आपण आणि त्या चॅलेंजप्रमाणे तुमची शुगर लेवल काय होते ही टेस्ट केली जाते. ही 3 वेळेला केली जाते. पहिल्या 3 महिन्यामध्ये, नंतरच्या 3 महिन्यामध्ये आणि नंतरच्या 3 महिन्यामध्ये. म्हणजे पहिल्या 3 महिन्यात, 6 महिन्यात आणि नंतरच्या 9 महिन्यात. ह्या 3 वेळा टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही 12 आठवड्यापर्यंत आलात. 11 ते 13 आठवड्यापर्यंत तुमची एक NT स्कॅन म्हणून टेस्ट होते, म्हणजे सोनोग्राफी असते. न्यूकल ट्रान्सल्युसन्सी म्हणतात. म्हणजे मानेचा जो पाठीमागचा जो आपला हे असतो, एरिया असतो, तिथे एक न्यूकल म्हणजे आपल्या मानेचा थिकनेस बघितला जातो बाळाच्या, तो त्याच वेळेला बघितला जातो. साधारण 11 to 12 वीक्सच्या दरम्यानच ते व्हायला पाहिजे आणि त्याच वेळेला तुमची त्याच्याबरोबर डबल मार्कर टेस्ट होते. ह्या दोन्हीला पण टाईमलाईन आहे. ही टाईमलाईन तुम्ही हुकली, सपोज तुम्ही 14व्या आठवड्यात गेलात डॉक्टरकडे, तर त्या टेस्टला काहीही अर्थ राहत नाही, कारण 14व्या आठवड्यात तशीही ती न्यूकल ट्रान्सल्युसन्सी वाढते, मग त्याचा उपयोग होत नाही. आणि तिथेच आपल्याला कळतं की बाळामध्ये मतिमंद होण्याची शक्यता आहे का. तर ह्या टेस्टला तिथे खूपच महत्त्व आहे. तर 12व्या आठवड्यात. तर त्याच्यानंतर तुम्ही साधारण 16व्या आठवड्यात तुमची पुन्हा एक सोनोग्राफी होते, जिथे तुमच्या पिशवीच्या तोंडाची लेंथ असते, सर्वायकल लेंथ म्हणतात त्याला, ज्याच्यामुळे तुम्हाला कळतं की तुम्हाला प्रीटर्म डिलिव्हरी म्हणजे लवकर डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे का. तर त्याची मेजरमेंट घेतलं जातं. आता तुम्ही म्हणाल त्याला काय फरक पडतो, पहिल्या आठवड्यात घेतलं काय आणि 16व्या आठवड्यात घेतलं की त्या. तर तुम्हाला माहिती आहे, एखादा मटका असतो किंवा एखादं बलून धरा, बलूनमध्ये जसं पाणी भराल तुम्ही तसं तसं तुम्हाला नंतरचा तुमचा जो खालचा जो नेक असते त्याची बलूनची, ती हळूहळू बारीक होत राहते.
तो एक्झॅक्टली तसंच होतं की गर्भाशयाची पिशवी वाढत गेली की तुमचं ते शॉर्टनिंग व्हायला लागतं सर्वायकल लेंथ. त्यामुळे नंतर ती करून उपयोग नाही. तर 16 वीक्स to 17 वीक्समध्येच तुम्ही ही टेस्ट केली पाहिजे, सोनोग्राफी फॉर सर्वायकल लेंथ. त्याच्यानंतर 20 वीक्स म्हणजे 5 महिने. 5व्या महिन्यात तुमची ॲनॉमली स्कॅन होतं. ॲनॉमली स्कॅन म्हणजे बाळाचे सगळे जे ऑर्गन्स तयार होतात ते पूर्ण तयार झालेले असतात तोपर्यंत, आणि त्या ऑर्गनचे स्ट्रक्चर कशा पद्धतीने तयार झालेले आहे हे बघितलं. जसं डोकं तयार झालं का कम्प्लीट, किंवा हात कम्प्लीट तयार झालेत का, बाळाचं हार्ट तयार झालेलं आहे का, त्याच्यानंतर स्टमक तयार झालेलं आहे का, हे सगळे पाय तयार झालेले आहेत का, हे सर्व ऑर्गन्स असतात हे 20व्या आठवड्यात होतात. त्यामुळे तेव्हा ॲनॉमली स्कॅन म्हणजे टार्गेटेड स्कॅन म्हणून असतं, ते केलंच पाहिजे. आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की मला नंतर पण कळणार आहे, मी 28 आठवड्यात पण सोनोग्राफी केली तरी मला डोकं बिकं सगळं दिसेलच ना. पण जसा जसा आकारमान वाढतो तसं तसं त्याचं प्रिसिजन होत नाही, खूप प्रिसाइजली आपल्याला कळत नाही. मोठ्या आकारामध्ये सोनोग्राफीचा प्रोब तर एवढाच असतो ना, त्यामुळे तो पूर्ण नाही दिसत. त्यामुळे 20 वीक्समध्ये तुम्हाला ओव्हरऑल डेव्हलपमेंट सगळी कळते. त्यामुळे ती त्याच टप्प्यात करायची सोनोग्राफी आहे. त्याच्यानंतर एक 24 आठवड्याची सोनोग्राफी असते, जिचे बाळाचं हार्ट बघितलं जातं. त्याला कार्डियक 2D इको म्हणतात, फिटल कार्डियक 2D इको. ते कशाला लागेल, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बाळाच्या हार्टचे ॲनॉमलीज जे असतात, किंवा बाळाला जर हार्टला काही प्रॉब्लेम असेल तर तो तिथेच समजतो. आणि अलीकडे याला खूप महत्त्व आलेलं आहे. तर लोकांना असं वाटतं की पूर्वी तर आम्ही करत नव्हतो, मग आत्ताच कशाला लागलेली आहे ही टेस्ट करायला. कारण आता सोनोग्राफी डेव्हलप झालेली, प्रगतशील झालेली आहे सोनोग्राफी. एकदम मायन्यूट डिटेल्स पण दिसू शकतात आपल्याला. तर मग जर आपल्याला डिफेक्ट असेल तर लवकर कळला तर नेहमीच चांगला आहे, तुम्ही निर्णय तरी घेऊ शकाल. तर त्यामुळे 24 वीक्सला आणि इनफ हार्ट पण वाढलेलं पाहिजे, म्हणजे हार्ट पण इतकं मोठं पाहिजे की ते कळलं पण पाहिजे. तर 24व्या आठवड्यात आपण ती सोनोग्राफी करतो. त्याच्यानंतर साधारण 26व्या आठवड्यात तुमची पुन्हा एकदा ब्लड टेस्ट होते, कारण हा तुमचा दुसरा टप्पा आहे. त्या दुसऱ्या टप्प्यातली तुमची साधारण ब्लड टेस्ट असते, हिमोग्राम, युरिन आणि थायरॉइड. थोड्याच टेस्ट असतात, पण ह्या परत टेस्ट कराव्या लागतात, कारण तुमचं कसं चाललेलं आहे प्रेग्नन्सी हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. मग त्याच्यानंतरची साधारण एक 28 आठवड्याची सोनोग्राफी असते, 28-29. ह्या वेळेला बाळ मोठं होत असतं आणि आता रक्त सप्लायला खूप महत्त्व असतं. स्ट्रक्चर तर पूर्ण तयार झालेलं आहे, पण बाळाची वाढ खूप महत्त्वाची असते, आणि वाढीसाठी रक्त महत्त्वाचं असतं. म्हणजे परफ्युजन म्हणतात आपल्याला, ब्लड सर्क्युलेशन म्हणतो, ते खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या 28 ते 30 आठवड्यामध्ये आपण डॉपलर स्टडी म्हणतो, फिटल डॉपलर स्टडी, म्हणजे बाळ व्यवस्थित चाललेलं आहे का. आपण इवन घरगुती आपण जर पाहिलं, आपण घरीसुद्धा आपल्या घरात कोणी एखादा मेंबर असेल आणि तो घरी बसला असेल तरी आपण त्याला विचारतो त्याने खाल्लं का, पिलं का, व्यवस्थित आहे का. हे तर तुमचं बाळ 9 महिने तुमच्या पोटात आहे, तर तुम्ही नको का बघायला की त्याला बाळाला पोषण नीट चाललेलं आहे की नाही. आणि ते ब्लड सप्लायमधूनच जातं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे जे ब्लड व्हेसल्स असतात त्या सगळ्याची ते टेस्ट करतात आणि बघतात की इनफ सप्लाय चाललेला आहे. सपोज नसेल तर आपण योग्य वेळेला त्याची काळजी घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतरची स्कॅन असतं ते म्हणजे एक साधारण 34 to 36 वीक्स, अगदी लास्टच्या टप्प्यात असतं. त्यावेळेला आपल्याला कळतं की आता बाळाच्या भोवती पाणी किती आहे, वजन किती वाढलेलं आहे, त्याच्या भोवतीचा जो प्लॅसेंटा आहे तो कसा आहे. ते एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्यावेळेला तुम्ही ती टेस्ट केली पाहिजे. त्याच वेळेला एक ब्लड टेस्ट पण केली जाते. आणि हे जर सगळं व्यवस्थित असेल, नीट असेल तुमचं, तर साधारण तुम्हाला माहिती आहे की हे शेवटचे 39 वीक्स 40 वीक्सपर्यंत प्रेग्नन्सी असते, ही व्यवस्थित जाईल. मग हे कशासाठी महत्त्वाचं आहे हे सगळं इतकं व्यवस्थित टेस्ट वगैरे करणं, तर तुमच्या प्रेग्नन्सीची 2 विभागामध्ये विभागणी केलेली असते आम्ही. जेव्हा कधी तुम्ही येता त्यावेळेला एक भाग असतो त्याच्यात आम्ही म्हणतो लो रिस्क प्रेग्नन्सी आहे, म्हणजे तुम्हाला इतकी रिस्क नाही आहे. आणि दुसरा असतो त्याच्यात हाय रिस्क प्रेग्नन्सी असते. जर लो रिस्क आणि हाय रिस्कमध्ये आम्ही आयडेंटिफाय केलं तुम्हाला, तर त्याच्याप्रमाणे तुमचा हा प्रेग्नन्सीचा जो प्रवास आहे किंवा जर्नी आहे ही तुमची सुखकर होते आणि तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळू शकतो. जर सपोज अचानकपणे तुम्हाला जर कळलं की आता एकदमच पाणी कमी झालेलं आहे लास्ट मिनिटला आणि तुमची घाई झाली, तर तुमची कुठल्याही गोष्टीचं प्रेग्नन्सीचं म्हणजे डिलिव्हरीचं प्लॅनिंग नीट होऊ शकत नाही. म्हणून ह्या प्रेग्नन्सीच्या टेस्ट आणि ही जर्नी खूप महत्त्वाची असते. तर तुम्हाला हा सर्व प्रेग्नन्सीचा प्रवास जो आहे
9 महिन्याचा कालावधी खूप मोठा कालावधी आहे हा सुखकर जावो. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल, कारण सगळंच काही मी एका या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, तर अधिक माहितीसाठी तुम्ही नक्कीच श्री हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता, मला येऊन प्रत्यक्ष भेटू शकता. आणि अशीच तुमची ही जी प्रेग्नन्सीची जर्नी आहे ही सुखकर, आनंददायी आणि सेफ, किंवा म्हणतात ना की बाळ सेफ तर सगळंच सेफ आहे. म्हणून तुमच्या जीवाची तेवढीच तुम्ही काळजी घ्यावी आणि तुम्हाला हा सगळा प्रवास सुखकर जावा ही अपेक्षा आणि ही सदिच्छा व्यक्त करून मी इथे थांबवते. धन्यवाद.